नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये। तर पहा, तुमच्यापैकीच एका विद्यार्थ्याने मला पाठवलेला हा पेपर आहे। सांगलीमध्ये झालेला पेपर आहे हा। डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी असं या पेपरचं नाव आहे। इयत्ता 4थीचा पेपर आहे। आणि तर पहा, यामध्ये देखील 2 पेपर झालेले आहेत, पेपर 1 आणि पेपर 2। स्कॉलरशिप सारखेच पेपर 2 इथे आहेत। आणि पहा, पेपर 1 150 गुणांचा आणि पेपर 2 150 गुणांचा असा हा क्वेश्चन पेपर आहे। तर हा पेपर मला परवीन मानेरे विद्यार्थ्याने कवठे महांकाळ सांगली इथून पाठवले आहे। तुम्ही देखील तुमच्या भागात होणाऱ्या परीक्षेचं मला फोटोज पाठवू शकता, जेणेकरून त्याचं सोल्युशन आपण पाहू शकतो। तर आता आपण मराठीच्या पेपरचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत। पेपर 1 मराठी आणि गणित, भाषा आणि गणिताचे क्वेश्चन्स आहेत। तर आधी आपण भाषाचे क्वेश्चन्स पाहूयात। तर पहा, प्रश्न 1 ते 3 साठी सूचना, खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। तर पहा, उतार्यावर आधारित प्रश्न आहेत। मग उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचायचं आहे। उतार्याचं वाचन आपण करूयात। ताम्हण किंवा तामण, जारूळ, बांद्रा किंवा कुंद्रा या नावानेही ओळखला जातो। हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा वृक्ष आहे। आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडातील जंगलाच्या सर्व प्रकारात आढळतो। पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात, नदी नाल्याच्या काठाने व विदर्भात ही सर्वत्र दिसतो। चांगली उंच वाढणारी झाडे मुंबईत अनेक ठिकाणी दिसतात। हा फुले देणारा वृक्ष आहे। या वनस्पतीला फुले साधारणपणे 1 मेच्या सुमारास म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या काळात येतात। याचे फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे। तामणाचे फूल लालसर जांभळ्या रंगामुळे ओळखले जाते। कोकणात या वृक्षाला मोठा बोंडारा असे म्हणतात। तर पहा, अशा प्रकारे ही माहिती आपल्याला दिली आहे उतारामध्ये। तर या उतार्यामध्ये आपल्याला आपल्या महाराष्ट्राचं राज्यपुष्प जो काही आहे, तामण किंवा मोठा भंडारा, त्याला वेगवेगळ्या प्रकारे नावं दिली आहेत। त्या ठिकाणावरून त्याला वेगवेगळे नावं आहेत विद्यार्थ्यांनो। तर अशा प्रकारे या फुलाबद्दल आपल्याला इथं माहिती दिली होती। तर आता पाहूयात प्रश्न, महाराष्ट्राचे राज्यपुष्प म्हणून कोणत्या फुलाचा वरील उतार्यात उल्लेख केला आहे? गुलाब आहे का महाराष्ट्र राज्यपुष्प? नाही। कमळ? नाही। ताम्हण 3 नंबरचा पर्याय बरोबर होता, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं। गुलाब हा काय आहे? फुलांचा राजा। तर कमळ हा आपल्या भारताचा राष्ट्रीय फूल आहे, म्हणून इथे गोंधळून जायचं नाही। आपल्या महाराष्ट्राचं राज्यपुष्प आहे ताम्हण, जारूल किंवा मोठा भंडारा, अशी वेगवेगळे त्याला नावे आहेत। 3 नंबरचा पर्याय बरोबर होता, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं, कारण उतार्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे। 2 नंबरचा पर्याय पहा, तामणाची झाडे कोणत्या खंडातील जंगलात आढळतात? आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया का सर्व पर्याय बरोबर? तर पहा, या 3 खंडामध्ये आढळतात, म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं। सर्व पर्याय बरोबर, तेच असणार आहे याचं बरोबर उत्तर। त्यानंतर पहा, तिसरा प्रश्न, ताम्हण वृक्षाला मोठा बोंडारा कोणत्या भागात म्हणतात? कोकण, विदर्भ, ताम्हण का पश्चिम महाराष्ट्र? कोकण 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं। शेवटच्या वाक्यामध्ये पहा, कोकणात या वृक्षाला मोठा बोंडारा असे म्हणतात म्हणून उतराचं वाचन आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे। त्यानंतर पहा, प्रश्न 4 ते 6 साठी सूचना, खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। तर आता कवितेवर आधारित प्रश्न आहेत। पहा, कविता काय दिलेली आहे? जाऊ फुलांच्या जगात, ऐकू फुलांची कहाणी, पाखरांच्या संगतीत, गुजगोष्टी करू राणी, निर्झराचे गोड गीत, ऐकू चला वाऱ्यावर, खेळू सोनेरी उन्हात, हिरव्याच्या तृणावर। तृणाचा अर्थ काय होतो? गवत। तृण म्हणजे गवत। शोधू निळ्या आकाशात इंद्रधनुची कमान, दिसते का पाहू कोठे रम्य विजेचे नर्तन, चंद्र सूर्य तारकांचा शोध घेत चला जाऊ, पाठलाग करताना कोण पुढे जाते पाहू। तर पहा, कवितेच्या लेखकांचं नाव पण दिलं आहे, सूर्यकांत खांडेकर। तर अशा प्रकारे कवितेचं आपल्याला काळजीपूर्वक वाचन करायचं आहे। आणि कवितेमध्ये बरेचसे समानार्थी शब्द वापरले गेलेले असतात, तेच आपल्याला नीट काळजीपूर्वक वाचायचे असतात। तर आता पाहूयात प्रश्न। तर पहा, पहिला प्रश्न, कवितेत गवत या शब्दासाठी कोणता समानार्थी शब्द आलेला आहे? पहा, इथे गवताचा समानार्थी शब्द आपल्याला विचारले। फूल हे गवताचा समानार्थी शब्द आहे का? नाही। तृण अगदी बरोबर आहे, आता तुम्हाला सांगितलं मी। तृणाचा अर्थ काय होतो? गवत। झाड येईल का? नाही। पाने देखील येणार नाही। 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं। 5वा प्रश्न पहा, गुजगोष्टी कोणाशी करणार आहे? फुले, तारे, पाखरे का चंद्र? तर पहा, पाखरांच्या संगतीत गुजगोष्टी करू राणी असं तिथे कवितेमध्ये वाक्य आहे, म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे, पाखरे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं। 6वा प्रश्न पहा, गोडगीत कोणाचे आहे? वीज, फुले, इंद्रधनु का निर्झर? तर गोडगीत आहेत निर्झरेचे। 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे। तर कवितेमध्ये पाहायचं आहे, तर पहा इथे निर्झरेचे गोडगीत म्हणलेलं आहे। निर्झरेचे गोडगीत आणि पाखरांच्या संगतीत गुजगोष्टी, अशा प्रकारे कवितेचं वाचन जर तुम्ही बारकाईने केलं तर तुम्हाला उत्तर हे लगेच सापडणार आहेत। 7वा प्रश्न पाहता, दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दांची लिंग ओळखा म्हणलेलं आहे। लीलाला खोड्या करण्याची भारी हौस होती। तर पहा,
खोड्या हा जो काही शब्द आहे त्याला इथे अधोरेखित केलेलं आहे. मग हा अनेक वचन आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस आपल्याला लिंग ओळखायला सांगितलेलं असतं प्रश्नामध्ये, त्यावेळेस जो काही आपल्याला शब्द दिलेला आहे तो अनेक वचने असेल तर त्याचं एक वचन रूप करायचं आपल्याला. खोड्याचं एक वचन आहे खोडी. खोड्याचं एक वचन असतं खोडी. खोडी हे एक वचन रूप आहे आणि खोड्या हे अनेक वचन. कारण हे काय आहे, इकारांत स्त्रीलिंगी नाम. इकारांत स्त्रीलिंगी नामाचं याकारांतमध्ये बदल होतो अनेक वचनमध्ये. म्हणजेच हे कोणतं असणार आहे, स्त्रीलिंगी नाम असणार आहे. लिंग काय याचं, स्त्रीलिंगी. ती खोडी म्हणतो आपण. म्हणून 2 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. जर दिलेल्या नामाचं अनेक वचनी रूप दिलं असेल तर त्याला आधी आपल्याला एक वचन करायचं आहे आणि त्यानंतर ते सर्वनाम लावून पाहायचं आहे की तो लिंग कोणता आहे, म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येणार आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा म्हणलेला आपल्याला. तर पहा पहिला पर्याय आशीर्वाद. पहा हा शब्द मी बऱ्याच वेळा सांगत असते शुद्ध शब्दामध्ये. तर आशीर्वादमध्ये शला दुसरी विलांटी असतं म्हणून हे शब्द चुकीचं आहे, अशुद्ध आहे. कुतूहलमध्ये क ला पहिला उकार तर त ला दुसरा उकार असायला हवं म्हणून हे देखील चुकीचा शब्द आहे. त्यानंतर पहा सर्वांगीण. तर हे अगदी बरोबर आहे. सर्वांगीण हे शुद्ध शब्द आहे. प्रतिनिधीमध्ये त ला पहिली विलांटी असते म्हणून हे देखील चुकीचं आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 9वा. खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. तर इथे आपल्याला काळ ओळखायला सांगितलेलं आहे. वाक्य पाहूयात आता. आम्ही सर्व मुलांनी झाडे लावण्याचा निश्चय केला. तर पहा केला म्हणलेला आहे, म्हणजे हे काय असणार आहे, वर्तमान काळ. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 10वा प्रश्न. पोपट आला व तो घराच्या पायरीवर बसला. या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? नाम कशाला म्हणतो आपण, निसर्गातील सजीव किंवा निर्जीव वस्तूला दिलेल्या नावाला आपण नाम असे म्हणतो. तर पहा या वाक्यामध्ये पोपट हे काय आहे, नाम आहे. पक्षाचं नाव आहे तो. आला हे क्रियापद आहे व तो घराच्या घर हे काय आहे, नाम आहे. घर देखील नाम आहे. पायरीवर बसला. पहा पायरी हे देखील काय आहे, नामच आहे. निर्जीव वस्तूला दिलेलं नाव आहे. अशा प्रकारे 3 नाम या वाक्यामध्ये आलेले आहेत. 1 नंबरचा पर्याय बरोबर होतं, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. 11वा प्रश्न पहा. खालीपैकी चुकीची जोडी ओळखा. तर इथे आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितलेलं आहे. उदंड आयुष्य, कोवळे गवत, उत्तुंग कार्य आणि गडद प्रकाश. तर पहा या पर्यायामध्ये काय दिलं आपल्याला, नाम आणि विशेषणांची जोडी दिलेली आहे. तर कोणती जोडी चुकलेली आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहा आयुष्य या नामासाठी उदंड हा विशेषण योग्य आहे. गवतसाठी कोवळे हे विशेषण योग्य आहे. कार्यासाठी उत्तुंग हे विशेषण योग्य आहे का, नाही. म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं. हे चुकीचं आहे. उत्तुंग कोणासाठी योग्य आहे, तर शिखरासाठी. शिखर उत्तुंग असे म्हणतो. त्यानंतर पहा प्रकाशसाठी गडद हा विशेषण योग्य आहे म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं, कारण आपल्याला चुकीची जोडी विचारली होती. 12वा प्रश्न. दिलेल्या वाक्यातील विधेय भाग ओळखा. तर आपल्याला विधेय भाग सांगितलेला आहे. पक्षी रोज पहाटे किलबिल करतात. तर पहा विधेय भाग कशाला म्हणतो आपण, त्या वाक्यामध्ये जो काही क्रियापदाचा भाग असतो त्याला आपण विधेय भाग असे म्हणतो. तर या वाक्यामध्ये पहा पक्षी हा काय आहे, उद्देश आहे. पक्षीबद्दल इथे आपल्याला माहिती सांगायची आहे म्हणून पक्षी काय झालं, उद्देश झालं. काय करतात ते, रोज पहाटे किलबिल करतात. हे काय झालं, त्यांच्याबद्दल दिलेली माहिती, म्हणून ते काय असणार आहे, विधेय भाग. आणि यामध्ये क्रियापद येतो करतात. काय करतात, किलबिल करतात. कधी करतात, पहाटे. आणि रोज करतात. हे सर्व काय असणार आहे, मग विधेय भाग. मग रोज पहाटे किलबिल करतात हे असणारे विधेय भाग. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. 13वा प्रश्न पहा. पुढीलपैकी वेगळा वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे. पाणी पाजणे, हाय खाणे, माती चारणे, खडे चारणे. तर पहा पाणी पाजणे, माती चारणे आणि खडे चारणे या 3ही वाक्यप्रचाराचा अर्थ होतो पराभव करणे, परंतु हाय खाण्याचा अर्थ होतो धास्ती घेणे. म्हणून आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा 14वा प्रश्न. पुढील अक्षरापासून आपल्याला एक म्हण तयार करायची आहे आणि त्या म्हणीतील एका शब्दाचा विरोधी शब्द आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे. मग पहा यामध्ये आपल्याला म्हण तयार करायची आहे. तर पहा दुभत्या गाईच्या लाथा गोड हे आहे म्हण. मग आता आपल्याला यातील एक विरुद्ध शब्द तयार करायचा आहे आणि त्यातून विरुद्ध शब्द पर्यायातून निवडायचे आहे. मग आता पहा इथे विरुद्ध शब्द भाकड, मधुर, तोटा आणि वाईट. वाईटचे विरुद्ध शब्द काय असतं, चांगले. चांगले इथे आहे का शब्द तयार होतं का, नाही. गोड म्हणजे मधुर हे समाधी शब्द झालेले आहे. मग भाकडचा शब्द कोणता चाललेला आहे, तोटाचा विरोधी शब्द असतो लाभ. लाभ, तोटा. मग इथे पहा लाभ हा शब्द इथे तयार होतो म्हणून आपल्याला 2 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. हेच असणार आहे याचं बरोबर उत्तर. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. 15 ते 17साठी सूचना दिली तुम्हाला. सुसंगत वाक्याचा परिच्छेद आपल्याला तयार करायचा आहे. सर्वांच्या हातात पहा डॅश होती. तर आधी आपलं सर्व वाक्य वाचायचे आहेत आणि मगच ठरवायचं आहे की बाबा काय असणार आहे याचा पर्याय. त्याशिवाय आपल्याला घाईनं टिक करायचं नाही आहे.
तर पहा, डॅशचा आवाज सुरू झाला, ढोल, रेडिओ, ताशा आणि हलगी. गणेशोत्सवाची डॅश जोशात निघाली. मग गणेशोत्सवाची काय असते? मिरवणूक. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. निघालेली आहे जोशात. आरती निघते का? नाही. पूजा नाही. प्रभात फेरी तर इथे येणार नाही. गणेशोत्सवाची प्रभात फेरी काढतो का? नाही. मिरवणूक असते. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. मग पहा, गणेशोत्सवाच्या वेळेस आपण कशाचा आवाज सुरू होतो? मग ढोल, रेडिओ, ताशा का हलगी? ताशाचा आवाज. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आणि आता पहा, मग सर्वांच्या हातात काय असणार आहे? मग काठी. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पताका येणार नाही, कागद येणार नाही, लेझीम येणार नाही. तर पहा 18वा, खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. तर पहा, चुकीचा पर्याय इथे आपल्याला निवडायला सांगितलेला आहे. नेटवर्क चालक, रिमोट दूरनियंत्रक, कॅशियर, द्वारपाल, कॅप्टन, कर्णधार. तर पहा, इंग्रजी शब्द आणि मराठी अर्थ असे शब्द आपल्याला दिलेले आहेत. मग कॅप्टनचा अर्थ कर्णधार होतं, हे बरोबर आहे. रिमोटचा अर्थ दूरनियंत्रक होतं, हे देखील बरोबर आहे. आणि नेटवर्कचा अर्थ चालक होतं, हे देखील बरोबर आहे. परंतु कॅशियरचा अर्थ द्वारपाल होत नाही. म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं जातं. हेच असणार आहे तुमचं बरोबर उत्तर. त्यानंतर पहा 19वा प्रश्न, जसे मीठ भाकरी तसे सडा. सडासाठी काय असतं? पिढा येईल का? नाही. पाणी येईल का? नाही. सडा सारवण, हे बरोबर आहे. सडा कोड येणार नाही. सडा सारवण हे बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. जोडशब्दावर आधारित प्रश्न होता. त्यानंतर पहा 20वा प्रश्न, घर बांधायला घेतल्यापासून डॅश कामे वाढत गेली. या वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द पर्यायातून शोधा म्हणलेला आहे. तर पहा, कोणता अलंकारिक शब्द इथे सुटेबल होणार आहे? योगायोगाने. तर पहा, हा अलंकारिक शब्द नाही आहे. वणव्याप्रमाणे, हे देखील येणार नाही. मारुतीच्या शब्दाप्रमाणे, तर हा अगदी बरोबर आहे. घर बांधायला घेतल्यापासून काय होतं? कामे वाढत जातात. मग लांबत जाणाऱ्या कामला काय शब्द अलंकारिक? मारुतीचे शेपूट. म्हणून आपल्या 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे. वारा हे काही अलंकारिक शब्द नाही आहे. 2 नंबरचा पर्यायच बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 21वा प्रश्न, खाली दिलेल्या माहितीवरून पर्यायातील योग्य उत्तर शोधा. घोडा, शिंगरू, हरिण, शावक, गाढव, शिंगरू. तर पहा, घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात, बरोबर आहे. हरणाच्या पिल्लाला पाडस किंवा शावक म्हणतात, हे देखील बरोबर आहे. आणि गाढवाच्या पिल्लाला देखील शिंगरू असे म्हणतात, हे देखील बरोबर आहे. म्हणजेच अ, ब, क बरोबर. याला आपल्याला गोल करायचं आहे. पहा, 4 नंबरच्या पर्यायामध्ये लिहिलं आहे. अ, ब आणि क तिन्ही बरोबर. त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पाहूयात पुढे प्रश्न. 22वा प्रश्न पहा, पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल म्हणलेला आहे. पहा, दुसरा, तिसरा, चौथा आणि पहिला. वर्णानुक्रमे म्हणजेच काय? कचट तपच्या क्रमानुसार. कचट तप. तर पहा, कचट तप. च आधी आलेला आहे, म्हणजेच याचा 1 नंबरचा क्रमांक असणार आहे. पहिल्या क्रमांकात चौथा येणार आहे. त्यानंतर पहा, कचट त. त आलेला आहे का? हो, तिसरा. हा दुसऱ्या क्रमांकावर असणार आहे. आणि त, तथ, द हा तिसऱ्या क्रमांकावर आणि प हा चौथ्या क्रमांकावर. आपल्याला विचारलेलं आहे दुसऱ्या क्रमांकावर. दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द आलेला आहे? तिसरा हा शब्द. म्हणजेच 2 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 23वा, साने गुरुजींचे पूर्ण नाव काय? तर पहा, हा प्रश्न देखील बऱ्याच वेळा आपण रिव्हिजन केलेलं आहे. साने गुरुजींचे पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. नाव आहे पांडुरंग, वडिलांचं नाव सदाशिव, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर पहा, इथे फिरून विचारले, हे चुकणार आहे, हे चुकणार आहे. प्रल्हाद केशव साने येणार नाही. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न, खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा. निळा, निळा धमक, पांढरा पांडुरका, तांबडा तांबूस, पिवळा पिवळा जर्द. तर पहा, रंगछटा दिलेले आहेत. निळा, निळा धमक हे चुकीचं आहे. तांबडा तांबूस बरोबर आहे. पांढरा पांडुरका, पिवळा पिवळा जर्द. 1 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचे, ते चुकीचं आहे विद्यार्थ्यांनो. निळ्याचं काय असतं? निळा क्षार. 25वा प्रश्न पहा, ही अक्षरे दिलेत आपल्याला. ही अक्षरे जुळून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाच्या शेवटून दुसरे अक्षर कोणते येईल असं विचारलेलं आहे. मग आता पहा, कोणता अक्षर इथे तयार होतो? परावलंबी. परावलंबी हा इथे अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. शेवटून दुसरे म्हणलेलं आहे. शेवटून दुसरं कोणतं आहे? ल वर अनुस्वार लंब. 4 नंबरचं पर्यायामध्ये दिलं आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण मराठीचे जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे पाहिलं. तर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण गणित आणि गणिताची उत्तरे पाहणार आहोत.